आप संतोष वगैरह किसने संगा सोनी ये नहीं यांच्या वतीने मागच्या 2018 पासून प्रत्येक वर्षी 10वी 12वी त्याचबरोबर समाजातील उत्कृष्ट काम करणारे समाज बांधव यांचं राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी त्यांना सत्कार आणि प्रोत्साहन दिले जातो। त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शनही केले जात असते। राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान 2018 पासून काम करते। त्यांनी समाजाच्या 35 गावामध्ये अभ्यासिका चालू केलेल्या आहेत। तेथेही समाज बांधवांना शैक्षणिकदृष्ट्या मदत होत असते आणि हा कार्यक्रम दरवर्षी याच प्रेरणेतून घेतला जात असतो। यामध्ये संभाजीनगर, जालना, जळगाव या भागातील असंख्य समाज बांधव सहभागी होत असतात आणि ही संघटना समाजातील शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी एकत्र येऊन ही संघटनेची स्थापना झालेली आहे। या संघटनेद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम सतत केलं जात असतं। मग तो समाजाचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर वैद्यकीय काही मदत असेल, शैक्षणिक मदत असेल, न्याय हक्कासाठी उभं राहण्याची गरज असेल, तिथे ही संघटना उभी राहत असते। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। किती विद्यार्थ्यांचा सत्कार केला? 200+ विद्यार्थ्यांचा सत्कार। विद्यार्थी सामाजिक क्षेत्रामध्ये नवनियुक्त, माजी सैनिक, सेवानिवृत्त आणि पदोन्नती मिळालेली अशी मिळून 200+। राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान वर्ष 6वे ही संघटना जी आहे, संघटनेचा मूळ उद्देश आहे की राजपूत परदेशी समाजातील जेवढे युवा पिढी आहे त्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या माध्यमातून जे उच्चांक गाठतात, शेतकरीची मुलं असतील, नोकरीदार मुलं असतील, समाजातील विविध कार्यामध्ये जे यशस्वी पार पडतात आणि उच्चांक गाठतात अशांचा सत्कार करणे हा संघटनेचा उद्देश आहे। आणि संघटनेच्या मार्फत विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पण सत्कार करण्यात येतो। समाजभूषण जे पण विविध क्षेत्रात काम करतात समाजाचे, महिला पुरुष असतील, विद्यार्थी असतील, अशांचा पण सत्कार प्रतिष्ठान आणि भारतीय सैनिक दलामध्ये ज्यांची पदोन्नती झालेली किंवा कुणाला पारितोषिक मिळालं असेल अशांचाही सत्कार करण्यात येतो। आणि राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान हे महाराष्ट्र राज्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये नेहमीच हा उपक्रम राबवत असतो। आमच्या समाजातर्फे भजन मला चांगलं वाटलं थोडं की आता अशी प्रथा जर चालू झाली तर थोडे पुढं अजून तरुण मंडळी निघतील भजनाला। जास्त काही येत नाही आम्हाला भजना घेणं, चांगलं म्हणतो आम्ही पुढच्या होऊ, पण आता इथं काही जपून नाही राहिलं। बस समाजाला काय सांगणार सर? समाजाला काय की अशी प्रथा चालू ठेवा भजनाची। भजनात काही रिकामं टाईम असतो, संध्याकाळचं रातचं काही हे लागत नाही। रिकाम टायमात हे काम चालतं, दिवसभर काम करायला समाजाचं कार्य। आता बरेचसे लोक आमचे नोकरीवाले, आमच्या समाजातले मोठे मोठे तहसीलदार हे ते सुद्धा ह्या भजनाच्या कार्यक्रमात सर्व समाजाने एकत्र यावं, संघटित राहा, चांगलं राहा, मस्त पुण्या गोविंदांना गावात भजनाचा कार्यक्रम राहिला म्हणजे चांगलं वातावरण होतं। तुमचं नाव सांगा।
माझं नाव सुखपड सिंग हरसिंग राजेवर काय